श्रीदेव कनकादित्य आई जाकादेवी यांच्या चरणी वंदन करतो। राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती, गावाचे प्रमुख, आपण सर्व नागरिक, विद्यार्थी या सर्वांनाही वंदन करतो, अभिवादन करतो। आणि आज ज्या प्रसंगासाठी, ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलेलो आहोत तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो आहोत। तर त्याच्यासाठी जो विषय मी आपणासमोर मांडणार आहे त्या विषयाच्या विस्ताराला मी सुरुवात करतो। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक शिवसंस्कार मंडळ, या मंडळाचं नावच इतकं आकर्षक आहे की छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त एक व्यक्ती नव्हे तर तो एक विचार आहे, संस्कार आहे आणि हा संस्कार समाजापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय परमपवित्र कार्य हे मंडळ करतं आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी या मंडळाचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचा कार्यक्रम ते या समाजामध्ये घेत आहेत, ज्यातून आपल्या पुढच्या पिढीला आपला जो उज्ज्वल वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला हस्तांतरित करता येईल। या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, या महाराष्ट्राची माती, इथला प्रत्येक दगड हा वीरतेची गाथा आपल्याला सांगतो। या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला सांगतात की इथं संपन्नता वाहते आहे। या महाराष्ट्राचे डोंगर दऱ्या आपल्याला सांगतात की मराठी माणसाचा संकल्प हा पर्वतासारखा दृढ असतो। इथले पशुपक्षी आपल्याला सांगतात की मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राला स्वतंत्र जीवन जगायला आवडतं। आणि म्हणून आपण महाराष्ट्राचे जे नागरिक आहोत, महाराष्ट्रातले जे रहिवासी आहोत, त्यांच्यावरती ही विशेष जबाबदारी येऊन पडते की आपला जो इतिहास आहे, आपला जो वारसा आहे तो जर इतका उज्ज्वल आणि महान जर असेल तर तो वारसा तसाच पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण जय जयकार करत असतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचं स्मरण ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला कोणताही एक गुण जर आपण आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये आत्मसात करू शकलो आणि शिवरायांनी आपल्यासमोर जो मार्ग प्रशस्त करून ठेवला आहे त्या मार्गावरती जर वाटचाल करू शकलो तर खऱ्या अर्थाने मराठी म्हणून, मराठी माणूस म्हणून, या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपलं जीवन सार्थकी लागेल असा विश्वास वाटतो। सर्वप्रथम जेव्हा यादवजींचा मला फोन आला 15 दिवसांपूर्वी की अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं आपल्याला स्मरण करायचं आहे, मी कोणताही विचार न करता त्यांना होकार कळवून टाकला की मला माझ्या राजाचा कार्यक्रम आहे आणि तिथं मी येणार नाही, असं होऊच शकत नाही। आणि त्यासाठी मुद्दाम म्हणून मी कोणत्याही प्रकारचं त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा इतर कार्यक्रमाचा विचार न करता मला या कार्यक्रमाला यायचं होतं। कारण या दिवशी, या प्रसंगाच्या निमित्तानं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनकाल, त्यांचं चरित्र आपल्याला जवळून पाहण्याची आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक संधी मिळणार आहे असा आनंद माझ्या मनामध्ये होता। कारण शिवचरित्र आजपर्यंत आपण अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल, शिवचरित्राचा अभ्यास आपण शाळांमधनं, महाविद्यालयांमधनं केला असेल, विविध वक्त्यांच्या कार्यक्रमांमधनं आपण शिवचरित्र ऐकलं असेल, पण तरीही आपण सर्वांना एक जाणवेल की शिवछत्रपतींचं आयुष्य इतकं बहुआयामी आहे, अर्थात त्याला इतके कंगोरे आहेत की जितक्या वेळा म्हणून तुम्ही शिवचरित्र ऐकाल तितक्या वेळा छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पुन्हा पुन्हा नव्याने भेटत राहतील। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आयुष्य आहे ते दीपस्तंभाप्रमाणे कार्य करतं। कोणत्याही महापुरुषांचे किंवा वीरांगनांचे, महान स्त्रियांचे उत्सव, जन्मतिथ्या, मयंत्या ह्या का साजऱ्या कराव्यात, तर तो एक आपल्यासमोर एक ती संधी असते की त्या निमित्तानं त्यांचं स्मरण करावं आणि त्यांनी जे आदर्श घालून आपल्याला जे दिलेले आहेत त्या आदर्शांवरतीच आपल्या आयुष्याची वाटचाल करावी, याचं स्मरण करण्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला करायचे असतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, त्यांचा जन्म होऊन जवळजवळ 400व्या वर्षाकडे आपण वाटचाल करतो आहोत। 4 शतकं
होत आली आहे, तरीही आजही छत्रपती शिवाजी महाराज या नावाचं जे गारुड आहे ते महाराष्ट्राच्या मनावरनं आजही उतरलेलं नाही आणि पुढचे 400 वर्ष काय 4000 वर्ष सुद्धा ते उतरेल याची यत्किंचितही आपल्याला त्याबद्दल तमा बाळगण्याचं कारण नाही. कारण जोवर या भारत भूमीवरती, या पृथ्वी तलावरती शेवटचा मराठी माणूस शिल्लक आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्याच्या हृदयावरती कोरलेलं असेल. इतकं महान कार्य छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल त्यावेळेला या धर्माचं उत्थान करण्यासाठी, या धर्माची पुनर्प्रतिष्ठापना करण्यासाठी या पृथ्वी तलावरती मी पुन्हा पुन्हा अवतार घेत राहीन. हा श्लोक ऐकत असताना सहज जर आपण विचार केला, जर मंथन केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण विचार करत करत जेव्हा संपूर्ण आपल्या इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करत येतो तेव्हा छत्रपती शिवरायांच्या काळाच्या इथे आल्याच्या नंतर आपल्याला थांबावं लागतं, थोडासा विचार करावा लागतो की भगवंताचं हे वचन खरं करण्यासाठी तर या महापुरुषाने जन्म घेतला नसेल. कारण छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या आधी महाराष्ट्राने जो भीषण कालखंड पाहिला होता, या भीषण कालखंडामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये, मग सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजनैतिक असेल, या प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्राने फक्त भीषण अंधकार पाहिला. महाराष्ट्रातल्या जनतेचं ही अशी विचारधारा होऊन गेली होती की आपल्याला आता इथून उद्धार नाही, आपल्याला हे असंच आयुष्य जगायचं आहे. आणि संपूर्ण चारी दशदिशांनी अंधकार माजलेला असताना अहंकारी प्रवृत्ती, अमानवी प्रवृत्ती, अन्यायी अधर्मी प्रवृत्ती सगळीकडे बळावलेली असताना शके 1551 अर्थात फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राची भाग्यरेषा लिहिणारा दिवस ठरला. जेव्हा महाराजांचा जन्म झाला त्यावेळी जी परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये ती अतिशय भीषण होती. आणि महाराजांचं वेगळेपण कशामध्ये आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या कुळामध्ये जन्माला आले होते, ज्या घराण्यामध्ये जन्माला आले होते, शिवाजी महाराजांवरती कोणीही अशी जबरदस्ती केलेली नव्हती की तू या महाराष्ट्राची जबाबदारी घे, तू या महाराष्ट्रामध्ये त्याचा पुढाकार घे आणि संपूर्ण जी काही आपल्या विरोधात जी शक्ती बळावलेली आहे तिचा विध्वंस कर, तिचा विनाश कर, अशी जबरदस्ती त्यांच्यावरती कोणी केलेली नव्हती. जर छत्रपती शिवरायांनी मनात आणलं असतं तर अतिशय ऐशारामी आयुष्य ते जगू शकले असते. एक सरदार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असता आणि एक सर्वसामान्य सरदाराप्रमाणे अतिशय विलासी असं आयुष्य ते जगू शकले असते आणि त्यांच्या आयुष्याची सांगता झाली असती. पण महान नेत्यांचं, महान व्यक्तींचं महानपण इथे अधोरेखित होतं की कोणत्याही प्रकारची त्या पद्धतीने आपल्यावरती जबरदस्ती नसताना, कोणत्याही प्रकारची जबाबदारी नसतानाही निव्वळ हा स्वातंत्र्याचा धगधगता निखारा ज्याने आपल्या झोळीमध्ये घेतला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. कारण त्यांना दिसत होतं की आपल्या स्वतःच्या या जनतेवरती अत्याचार होतो आहे, अन्याय होतो आहे आणि अत्याचार अन्याय होण्याची परिसीमा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये गाठली गेलेली आहे. आपण स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती या तिन्हींचेही जो अभिमान आपल्या मनामध्ये असायला पाहिजे तो आपण विसरून गेलो आहोत आणि एक प्रकारची ग्लानी आपल्या समाजाला आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोण्या एकाच्या मनात फक्त क्रांतीची मशाल पेटून उपयोगाची नसते. त्यासाठी संपूर्ण समाज एक विराट पुरुष म्हणून जेव्हा उभा राहतो त्यावेळेलाच अधर्मी, अन्यायी आणि नीच प्रवृत्तीचा नाश होत असतो. याला इतिहास साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं वेगळेपण या ठिकाणी आपल्याला अधोरेखित होतं की शिवाजी महाराज ही एक सामान्य व्यक्ती नव्हती तर तो एक परीस होता आणि या परिसाच्या संपर्कामध्ये येणारं प्रत्येक लोखंडाचं सोनं बनवण्याचं सामर्थ्य या एकट्या व्यक्तीमध्ये होतं. आणि हे महाराष्ट्राचं भाग्य आहे की छत्रपती शिवरायांसारखा महान युगप्रवर्तक राजा या राज्यामध्ये होऊन गेला, या मातीमध्ये होऊन गेला. कारण जे जे छत्रपती शिवरायांच्या संपर्कामध्ये आले त्यांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत धगधगती ठेवण्याचं महान कार्य छत्रपती शिवरायांनी केलं. शिवरायांनी मावळे जमा केले आणि जीवाला जीव देणारे मावळे जमा केले. छत्रपती शिवरायांच्या त्या संपूर्ण सैन्यामध्ये त्यांच्या वयाबरोबरच त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचे आणि त्यांच्या वयाच्या दुप्पट वयाचेही मावळे त्यांच्याशी आपला राजा ही भावना मनात ठेवून व्यवहार आणि वर्तन करत होते. यावरूनच समजतं की छत्रपती शिवराय ही एक साधीसुधी व्यक्ती किंवा ते साधंसुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं तर त्याच्यामध्ये दैवी अंश होता.
आता बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की शिवरायांना आपण दैवत्व बहाल केलेलं आहे. का दैवत्व बहाल करायचं आणि का करायचं नाही, या दोन्ही प्रश्नांवरती चर्चा होऊ शकते. कारण एक प्रवाह, एक मतप्रवाह असं सांगतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या तत्वाला दैवीपण देऊन टाकतो किंवा देवत्व देऊन टाकतो, त्यावेळेला आपल्यावरची जबाबदारी आपण झटकून मोकळे होतो की शिवराय येतील आणि मला वाचवतील, हे म्हणायला आपण मोकळे होतो जेव्हा आपण त्यांना देवत्व बहाल करतो. अशी एक विचारधारा आहे, असा एक विचार प्रवाह आहे. आणि काही एक अंशापर्यंत ते खरंही आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की सामान्य व्यक्तीचं अशी अपेक्षा असते की कोणीतरी एक युगपुरुष, युगप्रवर्तक राजा किंवा कोणी एक व्यक्ती जन्माला यावी आणि तिने माझा आणि माझ्याबरोबरच्या अन्य सगळ्यांचा उद्धार करावा. म्हणून आपल्याकडे अशी म्हण सुद्धा प्रचलित आहे की शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरामध्ये. आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा औद्धत्य मी करतो आहे, परंतु जनमानसातली एक रीत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा या म्हणीमध्ये कोणताही हेतू नाही. तर याचा अर्थ आपण काय घ्यायचा आहे की क्रांती घडवणारी किंवा समाजाचं काही भलं करणारी व्यक्ती जन्माला येऊ, पण ती माझ्या घरामध्ये नको, ती दुसऱ्याच्या घरामध्ये येऊ. कारण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये जर जन्माला आली, आपल्या घराण्यामध्ये जन्माला आली, तर त्याचं खूप मोठं मोल आपल्याला चुकतं करावं लागतं. जे जिजाऊंनी चुकतं केलं, जे शहाजी राजांनी चुकतं केलं. कारण मगाशी मी जसं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे असं धगधगतं व्यक्तिमत्व होतं की ज्याच्या संपर्कामध्ये आलेला प्रत्येक माणूस हा दीप्तिमान होऊन जात असे. त्याच्यामध्ये ही स्वयंभू ही प्रेरणा येत असे की हे राज्य माझं आहे आणि हे राज्य मला जसं पाहिजे त्या पद्धतीने चालवणारा राजा या राज्याच्या केंद्रस्थानी असायला हवा. हा विचार हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करत असताना आपण या गोष्टींचा नेहमी एक दिशादर्शक म्हणून आपण असा विचार करायला हवा की छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या काळामध्ये कशा प्रकारे त्यांच्या आयुष्यातून आपण कोणती प्रेरणा घेऊ शकतो, कोणती शिकवण घेऊ शकतो आणि माझ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांना मी कशा प्रकारे त्यांच्या विचारांचा मी पायी होऊ शकतो. छत्रपती शिवरायांचा आपण आज जो जन्मोत्सव साजरा करतो आहे तो एकच दिवसाचा उत्सव न राहता उरलेले 364 दिवस सुद्धा आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये छत्रपती शिवराय हे ज्वलंत राहिले पाहिजे. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करणं, त्यांचा कार्यक्रम साजरा करणं आणि त्यानंतर पुढील वर्षभर पुढची जयंती येईपर्यंत त्यांचा विसर पडणं हे आपल्याला अजिबात अपेक्षित नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं की छत्रपती शिवराय या मातीमध्ये जन्माला आले हे महाराष्ट्राचं भाग्य आहेच, त्यासोबतच आपल्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी शिवरायांनी सोपवलेली आहे. कारण आपण त्यांचे वंशज आहोत, आपण त्यांचे पाईक आहोत. आपला ज्वलंत इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरू होतो आणि तो इतिहास तसाच पुढच्या पिढीपर्यंत जर हस्तांतरित करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारापासून तसूभरही हलून आपणाला चालणार नाही. आज या देशामध्ये जो काही कालखंड आपण पाहतो आहोत, सामाजिक घुसळण असेल, राजकीय विचारधारा असेल, शैक्षणिक क्रांती असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर कुठे ना कुठेतरी एक संभ्रमाचं वातावरण आहे, एक भीतीचं वातावरण आहे आणि आपण कुठे ना कुठेतरी आपला आत्मविश्वास गमावून बसलो आहोत. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये राहत असताना जर आपल्या विचारांमध्ये जर गोंधळ असेल तर निश्चितच ही आपल्या दृष्टीने भूषणावह बाब नाही. आज अनेक बाजूंनी, अनेक प्रकारे विविध शक्ती आपल्याला तोडण्यासाठी, आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि कुठेतरी त्यांचा हा हेतू सफल होतो की काय अशा प्रकारची भीती वाटण्यासारखे दिवस आज आलेले आहेत. आपण छत्रपती शिवरायांचा विचार करत असताना या सर्व गोष्टींना फाटा देऊन छत्रपती शिवराय हे एक आदर्श राजे होते आणि त्यांच्या आदर्शावरती माझं जीवन मी जगतो आहे का, एवढा एकच प्रश्न व्यक्ती म्हणून आपण स्वतःला वैयक्तिक पातळीवरती विचारणं अपेक्षित आहे. की शिवरायांनी जे सांगितलं, शिवरायांचं शेतीविषयक धोरण असेल, शिवरायांचं धर्माविषयक धोरण असेल आणि शिवरायांचं सामान्य जनतेबाबतचं राजकारणाचं जे धोरण असेल, या धोरणाला धरून माझे विचार आहेत का, या दृष्टीने मी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. कुठेतरी आपण स्वतःचा सुद्धा एक अभ्यास, स्वतःला आपण आरसा दाखवला पाहिजे की मी ज्या शिवरायांच्या राज्यामध्ये राहतो आहे तिथं मी त्यांच्या विचारांवरती चालतो आहे का, कारण ही जबाबदारी आपल्यावरती आहे. आज जेव्हा आपण हा कार्यक्रम करतो आहोत तिथे बघतोय मी श्रोत्यांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त दिसते आहे आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे
की जेव्हा आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट स्त्रियांपर्यंत पोहोचली की समाजामध्ये तिचा जास्त प्रसार होतो, कारण कोणत्याही कुटुंबाचा केंद्रबिंदू हा स्त्री आहे. ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचं स्थान उच्च आहे ते कुटुंब नेहमीच सुखी समाधानी असतं. आणि म्हणून मी ज्या ज्या मातृभगिनी इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांचं मी त्यांचे आभार मानतो की तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे आभार. पण जाता जाता तुमच्याकडे अजून एक गोष्ट मी मागेन की तुम्ही इथून जे विचारांचं सोनं लुटून जाणार आहात घरी, हे विचार तुमच्या मुलांपर्यंत, तुमच्या नातवंडांपर्यंत पोहोचतील याची जबाबदारी मात्र तुम्ही घ्या. कारण आज कधी नव्हे ते आपल्या भारत देशामध्ये अशी परिस्थिती आहे की फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच आपल्याला या परिस्थितीतून तारून नेऊ शकतात. छत्रपती शिवरायांबद्दल बोलत असताना बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो, असे विचार मनामध्ये येतात, असे प्रश्न येतात की तुम्ही छत्रपती शिवरायांवरती बोलणार आहात तर मग छत्रपती शिवराय कोणत्या पद्धतीने मांडणार? तुम्ही पुरोगामी पद्धतीने मांडणार आहात की प्रतिगामी पद्धतीने मांडणार आहात? निश्चित छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी विचारांचे होते, हे निश्चित आहे. कारण जे जे उत्तम आहे, मग भलेही ते नवीन असलं तरी त्याचा स्वीकार करणं हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरोगामित्वाचा मुख्य संकल्प होता. पण याचा अर्थ बिलकुल असा नाही की पुरोगामित्वाचं पालन करत असताना आपल्या ज्या परंपरा आहेत, आपली जी संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे, त्याची निंदा, त्याची नालस्ती, त्याची टिंगल करणं हे शिवाजी महाराजांना कुठेही अभिप्रेत नव्हतं. आज गुरुवार आहे, दत्तगुरूंचा वार आहे. अनेक वेळेला असं विचारलं जातं की काय हो, तुम्हाला हे दत्तगुरूंचं जे त्रिमूर्ती रूप आहे हे पटतं का? हो, लॉजिकली पटतं का? मी म्हटलं हो पटतं. तर म्हणे कसं शक्य आहे? एका शरीराला 3 तोंड कसं काय शक्य आहे? मी त्यांना विचारलं, म्हटलं 3 तोंड आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? हा काय म्हणे, देवळातच बघितलं दत्त, 3 तोंड आहेत त्याला. म्हटलं या मोजून परत. तर म्हणे हो 3 तोंड आहेत. मी म्हटलं दत्ताची आरती म्हणायला लागले. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त, हा पुढे शेवटचा शब्द काय आहे? जाण. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा पहा का नाही म्हटलं हो, जाण का म्हटलं? तर साहेब गडबडले. म्हटलं हीच मेख आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारतो ज्याच्या पाठीमागे जाणून घेण्यापेक्षा कसं तुला खोटं पाडलं किंवा कसं तुला हरवलं ही भावना जास्त असते, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती, मनश्चक्षूवरती अहंकाराचा पडदा निर्माण होतो. आणि मग मी त्याला सांगितलं की त्रिमूर्ती दत्त हा पाहण्याचा विषय नाही आहे, तो जाणण्याचा विषय आहे. कारण उत्पत्ती, स्थिती, लय हे प्रकृतीचे जे नियम आहेत त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे दत्तात्रयाची मूर्ती आहे. आणि हे जाणून घेण्याचा विषय असल्यामुळे मूर्ती हा फक्त एक प्रतिकात्मक भाग झाला. त्याच्या पाठीमागे, त्याच्या खोलात जेव्हा तुम्ही जाऊन विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल दत्त महाराजांची खरी महिमा काय आहे. मग लगेच पुढचा प्रश्न आला, बरं ठीक आहे म्हणे की तुमचे दत्त महाराज, तुम्ही म्हणताय की त्यांचा विषय त्रिमूर्तीसारखा आहे, उत्पत्ती स्थितीला जाणून घेतलं. मला सांगा म्हणे, तुमचे सगळे जे देव आहेत ते कुठल्या ना कुठल्या तरी असुराचा नाश करण्यासाठी आले. दत्त महाराज म्हणे कोणत्या असुराचा नाश करण्यासाठी आले काही कळलं नाही म्हणे. म्हटलं दत्त महाराज कोणत्याही असुराचा नाश करण्यासाठी आलेले नाहीत. थोडंसं स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून बघा. तुमच्या मनामध्ये मत्सर रूपी हा जो राक्षस बसलेला आहे त्याचा विनाश करण्यासाठी दत्त महाराजांनी अवतार घेतलाय. म्हणून बघा, दत्त महाराजांच्या आईचं नाव काय? अनुसया. जिथे कोणत्याही प्रकारचा मत्सर नाही ती अनुसया. आणि अशा मत्सर रूपी राक्षसाचा नाश करण्यासाठी, तुमच्या मनातनं तो काढून टाकण्यासाठी दत्त महाराजांचा अवतार आहे. हे त्या महानुभावांना पटलं न पटलं मला माहिती नाही. पण इथं हे सांगण्याचा मुद्दा काय आहे, तर पुरोगामित्वाबद्दल बोलत असताना कधीही आपल्या धर्माबद्दल, आपल्या धर्मातल्या गोष्टींबद्दल जर कोणी अशा प्रकारे जर आपल्यावरती प्रतिहल्ला करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीचा जी वैचारिक बैठक आपणाकडे असायला पाहिजे, त्याची आराधना करणं, त्या बैठकीसाठी अभ्यास करणं म्हणजे शिवविचार आपल्यामध्ये बाळगणं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कशाळकर साहेबांशी मी बोलत होतो, चर्चा त्यांच्याशी होत होती. त्यावेळेला चर्चा करत असताना हा मुद्दा पुढे आला की आज समाज म्हणून आम्ही कुठे मागे पडतोय, आज समाज म्हणून आपल्याला काय कमी पडतंय? समाज म्हणून आपल्याला कमी पडतंय तो म्हणजे अभ्यास. आज आमची तरुण पिढी ही संपूर्णपणे
मोबाईल फोन, इंटरनेट, रील्स याच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेली आहे. कालच जर तुम्ही 2 दिवसापूर्वी जर पाहिलं असेल तर बातम्यांमध्ये मोठी बातमी होती. दिल्लीच्या आसपास कुठेतरी एक 17 वर्षाचा मुलगा 4 चाकी गाडी भरधाव वेगाने पळवत होता. शेजारी त्याची 23 वर्षाची बहीण बसलेली होती. ती रील बनवत होती. रॉंग साईडने जात असताना समोरनं 2 व्हीलरवाला आला आणि अपघात घडला. त्याच्यामध्ये त्या 2 व्हीलरवाल्याचा हकनाक बळी गेला. हा 22-23 वर्षांचा तरुण, त्याच्या डोळ्यामध्ये MBA करून परदेशामध्ये जाण्याचं स्वप्न होतं आणि त्याची आई सिंगल पेरेंट होती. काय आहे सिंगल पेरेंट म्हणजे? ती एकटीने, त्या स्त्रीने त्या आपल्या मुलाचा सांभाळ इतके वर्ष केलेला होता. त्या माऊलीलाही हे स्वप्न होतं की आज माझा मुलगा स्वतःच्या पावलावरती उभा राहतोय आणि इथून पुढे आपले दिवस पालटतील आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं सुख आपल्याला बघायला मिळेल. आज ती माऊली अख्ख्या देशाला इंटरनेटवरतीच व्हिडिओ बनवून हात जोडून प्रार्थना करते की आपल्या मुलाबाळांवरती लक्ष ठेवा, आपल्या तरुणांवरती लक्ष ठेवा, कारण ही पिढी इंटरनेट, रील्स आणि सोशल मीडिया याच्या पाठीमागे बर्बाद होत चालली आहे. तिला ना स्वतःच्या जीवाची काळजी आहे, ना समाजातल्या इतरांच्या जीवाची काळजी आहे. विषय तरुणावरती काय येतो? कारण तरुण ही उद्याच्या आपल्या देशाची संपत्ती आहे. आमची जबाबदारी आहे, कारण आम्ही उद्या जाऊन भारताचे सक्षम नागरिक होणार आहोत आणि भारताला विश्वगुरू बनवण्यामध्ये आमचं योगदान देणार आहोत. आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं. पण तसं आम्ही वागतो आहोत का? छत्रपती शिवरायांनी जेव्हा अफजल खानासारखा शत्रू संपवला, शाहिस्तेखानावरती जेव्हा स्वारी केली, त्यावेळी त्यांचं वय जे होतं, किंवा रायरेश्वराच्या त्या मूर्तीवरती स्वतःच्या रक्तानं अभिषेक करून जेव्हा त्यांनी शपथ घेतली की स्वराज्य स्थापन करेन, त्यावेळेला त्यांचं वय जे होतं, त्या वयामध्ये आजची आमची पिढी काय करते? आमचे विचार काय आहेत? आमचं ध्येय काय आहे? तर आम्ही त्या ध्येयापासून कुठेतरी दूर भरकटतो आहोत. छत्रपती शिवरायांच्या या राज्यामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर तरुणांना खास करून मी हात जोडून विनंती करेन. अर्थात मीही त्या तरुण पिढीचाच प्रतिनिधी आहे. असं काही बिलकुल नाहीये की मी 60-70 वर्षांचा कोणी मागच्या पिढीचा कोणी प्रतिनिधी आहे आणि येणाऱ्या पिढीला मी संदेश देतोय, असं बिलकुल नाही. मी आवाहन करतोय, चला माझ्याबरोबर तुम्ही उभे राहा. आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे. अभ्यास म्हणजे काय? तर फक्त घरी जाऊन पुस्तकं वाचायची आणि स्वाध्याय सोडवायचा म्हणजे अभ्यास नव्हे. अभ्यास म्हणजे विचारांची बैठक तयार करणं. अभ्यास म्हणजे ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे त्यांच्याशी चर्चा करणं. अर्थात आपल्या घरातले जे वरिष्ठ लोक आहेत, वरिष्ठ सदस्य जे आहेत घरातले, समाजातले, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जाणून घेणं, त्यांचे विचार जाणून घेणं. कारण आपल्या समोरची जी आव्हानं आहेत ती प्रचंड खडतर आहेत. येणारा काळ हा AIचा आहे, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या काळामध्ये आपल्या देशामध्ये काय काय होऊ शकतं आणि त्याचे दुष्परिणाम काय भोगावे लागू शकतात याची उदाहरणं आपल्याला जर सांगितली तर आपण अस्वस्थ व्हाल, रात्रीची झोप उडेल. मग इतका आव्हानात्मक कालखंड असताना जर भारत हा सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो, अर्थात भारतातल्या तरुणाईची संख्या इतर कुठल्याही देशापेक्षा जास्ती आहे. मग एवढं मोठं धन संपत्ती आपल्याकडे असताना आपण भविष्यातल्या या आव्हानांचा विचार करून का गडबडून जातो आहोत, का गोंधळात पडतो आहोत? कारण आपली ही तरुण पिढी कुठेतरी विश्वासार्हता गमवून बसलेली आहे. आणि याला कारण तरुण पिढी स्वतः आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी, मगाशी मी जसं म्हटलं की त्यांच्यावरती कोणी जबरदस्ती केलेली नव्हती की तू हे करच. आणि आज मात्र आम्हाला सांगायला लागतंय की अरे तो मोबाईल बाजूला ठेव, अभ्यास कर. अरे तो मोबाईल बाजूला ठेव, काहीतरी काम कर. अरे तो मोबाईल बाजूला ठेव, काहीतरी चांगलं वाच. या साध्या साध्या गोष्टींसाठी आम्हाला आमच्या तरुणांवरती आज जबरदस्ती करावी लागते. याचा अर्थ कुठेतरी आपण नैतिक अधःपतनाच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. कारण आपले आदर्श बदललेले आहेत, आपले विचार बदललेले आहेत. जे आपल्या समोर दिसतंय ते आपण सत्य मानून चाललेलो आहोत. का? कारण ते सत्य आहे का नाही हे जाणून जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी विचार करावा लागतो, त्याच्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या विवेकाला जागृत करावं लागतं. विवेक म्हणजे काय? तर विवेक म्हणजे समोर असलेली परिस्थिती सत्य का असत्य हे जाणून घेण्याची क्षमता. आणि जर ती असत्य असेल तर मी तिची पाठराखण न करता सत्याच्या बाजूने मी राहणं, हा मनाचा जो कौल आहे तो म्हणजे विवेक. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बुद्धिमत्ता तर होतीच, चातुर्य तर होतच, पण त्यासोबत त्याच तोडीचं, त्याच शक्तीचं त्यांच्याकडे होता तो म्हणजे विवेक. आणि ह्या विवेकामुळेच छत्रपती शिवरायांना कुठे माघार घ्यायची आणि कुठे चढाई करायची याचं योग्य भान होतं. आणि बऱ्याच वेळेला चढाई करण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यामध्ये भविष्यातला मोठा विजय लपलेला असतो. हे वास्तव छत्रपती शिवरायांनी फार लवकर त्या ठिकाणी जाणून घेतलं आणि म्हणूनच अवघ्या 30 वर्षांमध्ये हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला, ते छत्रपती झाले.
पण ह्या छत्रपती होण्यामध्ये सुद्धा जर आपण इतिहासाचा जर अभ्यास केला तर कुठेही त्याच्यामध्ये मी राजा झालो आणि म्हणून मी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतोय अशी भावना कुठंही नव्हती. तर ह्या आपल्या स्वराज्याला कुठेतरी एक ओळख प्राप्त व्हावी आणि इतरांच्या मनामध्ये ह्या स्वराज्याविषयी आदरभाव निर्माण व्हावा, बरोबरीचा भाव निर्माण व्हावा, त्यासाठी केलेला तो राज्याभिषेक होता. हे राज्य रयतेचं होतं. छत्रपती शिवरायांनी आपल्या जो काही अधिकारी वर्ग होता, जे काही मावळे होते, त्यांना सक्त ताकीद दिलेली होती की आपण राज्य करत असताना माझ्या रयतेला कोणत्याही प्रकारची इजा, त्रास, नुकसान होता नये. आणि याच्यावरती त्यांनी पुढेही सांगून ठेवलंय की असं जर आपण केलं, कारण आपल्याला उलटून कोणी विचारणार नाहीये, कारण आपण राजे आहोत, पण आपण जर हे केलं तर निश्चित प्रजा असं म्हणेल की आधी मुघल आले आणि त्यांच्यापेक्षा तुम्ही काय वेगळे आहात, मग आधी होतं तेच बरं होतं, अशी म्हणायची वेळ आपल्यावरती येईल, ऐकून घेण्याची वेळ आपल्यावरती येईल. आणि म्हणून स्वराज्यातल्या रयतेच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतातला साधा भाजीपाला सुद्धा त्याच्या परवानगीशिवाय खुडू नये अशी सक्त ताकीद देणारा माझा राजा होता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. गड किल्ल्यांवरती साचणारा जो कचरा आहे, तो कचरा आपल्या परसबागेमध्ये जाळून त्या राखेचा वापर आपल्या शेती कामामध्ये करून उत्पन्न घेण्याचं स्पष्ट सूचना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या होत्या. छत्रपती शिवरायांना माहिती होतं की जर मला माझं राज्य सुजलाम सुफलाम करायचं असेल तर सगळ्यात आधी मला माझी पाटबंधारे व्यवस्था सुधारायला लागेल. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी नद्याजोड प्रकल्प असतील, धरणं बांधणं असेल, याचा अतिशय बारकाईने त्या ठिकाणी विचार केलेला होता. खेडी स्वयंपूर्ण होती. बलुतेदार पद्धती त्यावेळेला अस्तित्वात होती की खेड्यांचा जो व्यवहार आहे, खेड्यांच्या ज्या म्हणून गरजा आहेत त्या माझ्याच गावात पूर्ण जर झाल्या तर ते खेडं स्वयंपूर्ण होतं. आता या ठिकाणी आपले सूत्रसंचालक जे दादा आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हा जो ध्यास आहे तो आपलं खेडे स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने जाणारा ध्यास आहे. आणि म्हणून या मंडळाचं नाव आहे शिवसंस्कार. शिवरायांना जे अभिप्रेत होतं त्या पद्धतीने कार्य करणारं मंडळ म्हणजे शिवसंस्कार मंडळ. मग आता गावकरी म्हणून ही आपली जबाबदारी आहे की जर हे मंडळ शिवसंस्कारांवरती चालतं, शिवरायांच्या विचारांवरती चालतं, तर त्याला सक्षम करणं, त्याला ताकद देणं, बळ देणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. कारण जेव्हा खेड स्वयंपूर्ण होईल तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने विकास करेल. हे शिवरायांचं दुसरं स्वप्न आहे की आपली खेडी ही स्वयंपूर्ण झाली पाहिजे. शेतीसाठी त्यांनी कर व्यवस्था निर्माण केली, पण अशी सक्त ताकीद दिली की जर आसमानी असो अगर सुलतानी असो, कुठल्याही प्रकारची आपदा जर आली, विपत्ती जर आली, तर त्या वर्षीचा शेतसारा हा माफ होता. का? कारण त्याचं जर पीकच सगळं नाहीसं झालेलं आहे तर तो शेतकरी तुमच्याकडे सारा कुठून भरणार आहे? हा विचार करणारा आपला राजा होता. इतर राज्यकर्त्यांमध्ये आणि आपल्या राजामध्ये काय फरक होता? तर इतर राज्यकर्ते हे फक्त स्वतःचं राज्य चालवण्यासाठी जो खर्च, मला संपत्ती अपेक्षित आहे ती कशी उभी राहील या दृष्टीने प्रयत्न करायचे. आपले राजे मात्र हा स्वराज्याचा गाडा कसा चालेल आणि त्यातली रयत कशी सुखी राहील या दृष्टीने विचार करणारा आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करणारा राजा होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण या ठिकाणी अधोरेखित होतं. यानंतर स्वराज्य ते सुराज्य. आता आपण आपला जो विचाराचा जो विस्तार आपण करतोय त्याच्या उत्तरार्धात आणि शेवटच्या भागाकडे आपण जो येतोय ते आहे स्वराज्य ते सुराज्य. आता स्वराज्य तर मिळवलं, राज्याभिषेक झाला, मोठमोठे शत्रू नेस्तनाभूत केले. आता आपल्याला राज्यामध्ये आणायचं आहे स्थैर्य. हे स्थैर्य आणण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला समाधानी होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न हे निश्चितच आजच्या या काळामध्ये आपल्याला अतिशय आवश्यक आहेत आणि त्यातनं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कारण कुठलीही शासन व्यवस्था चालवत असताना, कुठलंही सरकार चालवत असताना आपण फक्त वरवरचा विचार न करता तळागाळातला जनसामान्य बहुजन त्या ठिकाणी सुखी आहे का, सुखी असण्यापेक्षा तो समाधानी आहे का, याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष असणं आवश्यक आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी कसोशीने पाळलं. कारण मी राजा म्हणून जेव्हा त्या राजपदावरती बसणार आहे तेव्हा माझ्या पाठीमागे लाखो लोकांच्या आशा लागलेल्या आहेत. माझ्यावरती विश्वास ठेवणारी लाखो करोडो जनता आहे की त्यांचा मी पोशिंदा आहे. तर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. याची जाण असणारा खरा राजा जर कोण होऊन गेला असेल संपूर्ण इतिहासामध्ये तर तो छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होऊन गेले. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य चरित्र मार्गदर्शक का आहे? कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींवरती जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल
तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला उपलब्ध आहे. कोणतंही पान उघडा आणि वाचा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या समस्यांवरती मार्ग सापडतील. स्वामी स्वरूपानंद आपले पावसचे, त्यांच्या बाबतीमध्ये मी असं वाचलं होतं की कोणताही भाविक, कोणताही त्यांचा भक्त जेव्हा त्यांच्यासमोर समस्या घेऊन येत असायचा तेव्हा त्यांच्यासमोर जी ग्रंथसंपदा असायची ते सांगायचे की कुठलंही एक पान उघड आणि वाच, तुला तुझ्या समस्यांचं उत्तर मिळेल. तसंच, अगदी तसंच शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल आपल्याला म्हणता येईल की त्या चरित्रातलं कोणतंही पान, कोणताही चॅप्टर आपण ओपन करावा, वाचावा, आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही समस्येवरती उत्तर शोधून देण्याचं सामर्थ्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे. आज आपली तरुण पिढी भांबावलेली आहे, आपली तरुण पिढी सुशिक्षित आहे. आपण व्यवसाय शोधण्याच्या पाठीमागे आहोत, नोकरी शोधण्याच्या पाठीमागे आहोत आणि बऱ्याच वेळेला हे दिसतं आहे की आपल्या तरुणांमध्ये प्रचंड पोकळी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली आहे. काही तरुणांना प्रचंड पगाराची नोकरी आहे, प्रचंड पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये खेळतो आहे, पण एवढ्या पैशाचं आणि ह्या वेळेचं करायचं काय असा प्रश्न पडल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेली उदाहरणं आज आपण आपल्या समाजामध्ये पाहतो आहोत. की एवढा पैसा आहे, तो खर्च कसा करायचा याचं कोणतंही नॉलेज आम्हाला नाही. आम्हाला पैसे कमवण्याचं नॉलेज दिलं गेलं, पण पैसा योग्य ठिकाणी व्यय कसा करावा, त्याचा खर्च कसा करावा याची शिकवण देणारी कुठलीही व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी जे अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं त्यातल्या प्रत्येक त्या प्रधानाला त्याची भूमिका त्यांनी स्वतः समजावून दिली की तुझ्या अखत्यारीमध्ये कुठले विषय आहेत आणि तू कुठल्या विषयांवरती कुठल्या गोष्टींचा तो हिशोब ठेवायचा आहे. इतकं परफेक्ट नियोजन जो राजा करू शकतो अख्ख्या स्वराज्याचं, मग आपण आपल्या आयुष्याचं नियोजन का करू शकत नाही आहोत? हे तरुणांनी आज स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण जर हीच परिस्थिती जर पुढे उभी राहिली तर येणाऱ्या 2 ते 3 दशकांच्या कालावधीमध्ये ही संपूर्ण व्यवस्था ढासळून जाण्याची शक्यता आहे. कारण येणारं आक्रमणच इतकं जबरदस्त आहे, त्याचा लोंढा इतका जबरदस्त आहे की त्याला कुठेही पुरं पडण्याची ताकद, क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणार नाही जर आपण छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे, त्यांच्या विचारांकडे आणि त्यांच्या आदर्शाकडे जर दुर्लक्ष केलं. कारण आज आपलं मन भ्रमित करणाऱ्या असंख्य शक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की मी जे छत्रपती शिवरायांचं जे चरित्र माझ्या डोक्यामध्ये आहे, माझ्या मनामध्ये कोरलेलं आहे, का ते खरं आहे? का हे लोक सांगतायत ते चरित्र खरं आहे? इतक्या प्रकारचा भ्रम त्या ठिकाणी निर्माण केला जातोय. विविध पुस्तकांच्या माध्यमातून, विविध विचारांच्या माध्यमातून काहीतरी एक चुकीचं चित्र समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला तितक्याच ताकदीनं विरोध करण्याचं आणि असं षडयंत्र हाणून पाडण्याची जबाबदारी आज आमच्या तरुणांवरती आलेली आहे. आणि आमचे तरुण 30 सेकंदाचं रील किती क्रिएटिव्हली बनवता येईल याचा विचार करतायत. या दुष्ट प्रवृत्तींचा, दुष्ट शक्तींचा जर तयारीचा आढावा जर तुम्ही घेतला तर आपण थक्क होऊन जाऊ की आपण त्यांच्यासमोर कुठेही उभे राहू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड विचारांची पक्की बैठक करावी लागेल, विचारांची सुसूत्रता ठेवावी लागेल आणि स्वच्छ निर्मळ असा विचार ठेवावा लागेल जो छत्रपती शिवरायांनी आपल्या तनामनामध्ये ठेवलेला होता की स्वराज्य हे एकमेव माझं ध्येय असायला पाहिजे. ते जर सुराज्य म्हणून टिकून राहायची आवश्यकता असेल तर कोणत्याही प्रकारचं बलिदान देण्याची तयारी माझी असायला पाहिजे. आज आम्ही साधा आमचा आळस सोडायला तयार नाही आहोत. आज आम्ही आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायच्या तयारी करायची आपली, त्याच्या बाहेर जायची तयारी आपली नाही. इतकं साधं बलिदान, सॅक्रिफाईस करायची तयारी आपली नाहीये. तर मोठ्या गोष्टी आणि मोठे ध्येय आपल्यासमोर कशी येणार? कारण जर काहीतरी भव्य दिव्य घडवायचं असेल तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी बलिदान हे द्यावं लागतं. हेच मुळात आपण विसरून गेलेलो आहोत. कारण आपल्याला असं वाटतंय की प्रत्येक गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाली पाहिजे, आली पाहिजे. तो माझा हक्क आहे, हक्क निश्चित आहे, प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतु त्या हक्कासोबतच येणाऱ्या जबाबदाऱ्या आपण कुठेतरी टाळतो आहोत. त्या टाळून उपयोगाच्या नाहीत. ह्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? ही जबाबदारी एकच आहे की आपण समाजाचा जो घटक म्हणून आज अस्तित्वामध्ये आहोत त्या घटकाचं जे कार्य आहे ते प्रामाणिक करणं म्हणजेच ती आपली जबाबदारी. विद्यार्थी असू तर ज्ञानार्जन प्रामाणिकपणे करणं ही माझी जबाबदारी आहे. जर मी शिक्षक असेल तर प्रामाणिकपणे मी शिकवणं आणि पिढी घडवणं ही माझी जबाबदारी आहे. जर मी सरकारी वर्गातला अधिकारी असेल तर कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा न करता प्रामाणिकपणे माझी सेवा मी बजावणं ही माझी जबाबदारी आहे. आणि साधा शेतकरी जरी असेल तरी कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा न करता प्रामाणिकपणे माझी शेती करून माझ्या देशाला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणजे मी साधी शेती जरी करत असलो तरी मी देशाची सेवा करतोय, माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य मी पुढे नेतोय, या भावनेनं आपलं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि खरंच आपण ते करतो आहोत का? खरंच आपल्या मनामध्ये 24 तास शिवरायांचं स्मरण आपण करतो आहोत का? आपण नेहमी ही गोष्ट आपल्या मनाशी खुणगाड बांधली पाहिजे की मी काहीही करत असलो, जसं म्हणतात की मांजर
डोळे मिटून दूध पिते पण सगळं जग बघत असतं. तसं आपण कुठलंही कार्य, चुकीची गोष्ट गपचूप लपून छपून जरी करत असलो तरी आपला आत्माराम म्हणजे आपलं मन, आपला आत्मा आपल्याला पाहतो आहे. आणि या आत्म्यामध्ये कोण आहे? या अंतरात्म्यामध्ये, अंतर्मनामध्ये कोण आहे? छत्रपती शिवराय आहेत. म्हणजेच पर्यायानं छत्रपती शिवराय आपल्याला बघता आहेत. ही भावना ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या, नागरिकाच्या मनामध्ये राहील तेव्हा कुठल्याही प्रकारचं चुकीचं कार्य आपल्याकडनं घडणार नाही. छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना महिलांच्या बाबतीमधलं त्यांचं धोरण तर विचार करण्यासारखंच आहे. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या समोर उभी केली जाते, आता बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की याला कुठल्याही ठोस असा पुरावा किंवा नक्की असाच प्रसंग घडला होता का आणि त्यांच्या तोंडातनं हीच वाक्य आली होती का, असा कदाचित चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु आपल्याला घ्यायची प्रेरणा, काय प्रेरणा घ्यायची आहे? तर जेव्हा ती सुंदर स्त्री शिवरायांच्या समोर उभी राहिली आणि नखशिकांत छत्रपती शिवरायांनी त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या तोंडी आलेली वाक्य होती, अशीच आमची माता असती आम्हीही सुंदर असेच झालो असतो. म्हणजे थेट तिला आपल्या मातेचा दर्जा देऊन टाकला आणि सांगितलं की आमची मातोश्री सुद्धा आमच्या जर अशा सुंदर असल्या असत्या तर आम्हीही असेच सुंदर निपजलो असतो. ही भावना आज आमच्या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये, तरुणाच्या का प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये आली पाहिजे की स्त्रियांबद्दलचा आदर, सन्मान ही फक्त व्यासपीठांवरनं बोलण्याची गोष्ट नाहीये, कायदे करण्याची गोष्ट नाहीये. जोपर्यंत आपली वृत्ती, प्रवृत्ती त्याच्यामध्ये हा सन्मान येत नाही, आपल्या आचरणातनं दिसत नाही, तोपर्यंत महिला सक्षमीकरणाच्या, सबलीकरणाच्या सर्व गप्पा या निष्फळ आहेत. आज छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये अगदी 6 महिन्याच्या बालिकेपासून ते अगदी 70-80 वर्षाच्या वृद्धेपर्यंत प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे. अगदी रात्री 11ची जरी वेळ असेल तरी बिनधास्तपणे रस्त्यांवरून फिरण्याचं आत्मविश्वास त्या स्त्रीकडे असला पाहिजे. तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी बांधील आहोत, पात्र आहोत. बांधील म्हणण्यापेक्षा पात्र आहोत असं आपण म्हणूया. कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की माझी जबाबदारी संपली असं नाही, तर त्या जय जयकारासोबत छत्रपती शिवरायांचा हा जो प्रचंड मोठा वारसा आहे तो माझ्या खांद्यांवरती घेण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. आणि ती जबाबदारी पेलवण्या इतकं सक्षम मी आहे का? आत्मसंयम माझ्याकडे आहे का? दृढ निश्चय माझ्याकडे आहे का? दृढ संकल्प माझ्याकडे आहे का? हे आपण प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे. त्याचं साधं एक उदाहरण सांगतो. विचार करा, प्रत्येकाने डोळे मिटा आणि आपल्या मनाला, अंतर्मनाला साथ घाला आणि विचारा, आज माझा मोबाईल फोन माझ्या परोक्ष म्हणजे माझ्या पाठीमागे. आता तुम्ही म्हणाल सर अपरोक्ष असा शब्द आहे. नाही, अपरोक्ष म्हणजे डोळ्यासमोर, परोक्ष डोळ्यांच्या पाठीमागे, अप म्हणजे समोर. त्यामुळे माझ्या परोक्ष जर माझा मोबाईल जर तिरायताच्या हाताखाली गेला तर तो मोबाईल मधली सगळी गॅलरी बिनधास्त बघा, त्याच्यामध्ये काही तुम्हाला आक्षेपार्ह सापडणार नाही. असे किती जण छाती ठोकपणे सांगू शकतात? हा एकच कसोटी बास झाली. म्हणजे मी इथे जे उपस्थित आहे त्यांच्याबद्दल बोलत नाहीये, समाजातलं इन जनरल तुम्हाला मी चित्र सांगतोय की अशी माझ्या मोबाईलला कोणताही पासवर्ड नाही. माझ्या घरातल्या बाकी समाजाचं जाऊ द्या हो, माझ्या घरातले कोणीही सदस्य, माझी पत्नी असेल, माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी छोटी मुलगी असेल, माझी मोबाईल तिने घ्यावा, तिला जे पाहिजे ते काम तिने त्याच्यावरती करावं, परत मोबाईल आणून ठेवा, पासवर्ड नाही, कुठल्याही प्रकारचा पिन नाही. हे छाती ठोकपणे आपण सांगू शकतो का? याचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. हा प्रश्न आपणच, आपला रेटोरिकल क्वेश्चन आहे, आपला प्रश्न आपल्यालाच विचारायचा आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं. जर याचं उत्तर नकारात्मक येत असेल तर कुठेतरी मला माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. हे आपण आपल्या स्वतःच्या मनाला समजावलं पाहिजे. कारण मला कोण बघतंय? मगाशी मी म्हटलं तसं मला छत्रपती शिवराय बघतायत. कारण स्त्रीशी केलेली कुठच्याही प्रकारची चुकीचं वर्तन, त्याला चौरंग हीच शिक्षा ज्यांच्या राज्यात दिली जात होती त्या राज्यामध्ये मी राहतो याचं भान आपण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एकटी स्त्री ही संधी नसून जबाबदारी आहे, ही भावना ज्या दिवशी आपल्या मनामध्ये येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण शिवरायांच्या विचारांचे पायीक होऊ. आमच्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये हा आत्मविश्वास असला पाहिजे की जर मी महाराष्ट्रात राहत असेल आणि जर मी या मातीची सेवा मला जर करायची असेल तर छत्रपती शिवरायांचे विचार माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूमध्ये राहतील, याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावरती आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की छत्रपती शिवरायांचा विचार करत असताना, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना आपण सर्वांनी याचं भान ठेवणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे की जर छत्रपती शिवरायांचा विचार आपल्याला जागता, धगधगता ठेवायचा असेल तर काही ना काहीतरी बलिदान आपल्याला द्यावं लागेल, काही ना काहीतरी त्याग आपल्याला करावा लागेल. तुमची भारतभू तुमच्याकडनं त्या त्यागाची अपेक्षा करते आहे. तुमची भारतभू तुमच्याकडनं त्या सेवेची अपेक्षा करते आहे.
बिलकुल असं नाहीये की जर तुम्ही सीमेवरती उभे राहिलात, सैनिक बनलात, हातामध्ये बंदूक घेतलात आणि शत्रूचा खात्मा केला तरच तुम्ही देशसेवा करताय असं बिलकुल नाही. तुम्ही आयुष्याच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तीही देशसेवाच आहे, फक्त त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा जर असेल. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रामाणिकपणे आयुष्य जगणं हे कुठल्या युद्धापेक्षा कमी नाहीये महाराज. जगून बघा, वागून बघा, प्रामाणिकपणे राहणं. जो माणूस प्रामाणिकपणे कार्य करतो, जो माणूस प्रामाणिकपणे समाजामध्ये वावरतो, त्याला किती प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं हे माझ्यासारख्या पामराने, तुमच्यासारख्या अनुभवी माणसांना सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ते पाहिलेलं आहे म्हणून तुम्ही आयुष्यात इथपर्यंत पोहोचलेले आहात. मग हीच आपली जबाबदारी आहे. असं जरी असलं तरी मी मात्र प्रामाणिकपणेच वागेन याची जाणीव आपल्या मनामध्ये ठेवणं म्हणजे शिवविचार आपल्या मनामध्ये बाळगणं, आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अंगीकार करणं. आणि ही जबाबदारी फार मोठी आहे गड्यांनो, ही जबाबदारी फार मोठी आहे. एक वेळ छत्रपती शिवराय होणं सोपं आहे, पण छत्रपती शिवरायांचा विचार आपल्या आयुष्यामध्ये बाणवणं आणि त्या विचाराच्या मार्गांनीच मार्गक्रमण करणं फार फार कठीण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मोठा दुर्दम्य असा आत्मविश्वास आणि संकल्प असणं गरजेचं आहे. आणि संकल्प जेव्हा आपण घेतो तेव्हाच ती जो काही संकल्प आहे तो सिद्धीला जातो. त्याच्यासाठी ते पावित्र्य आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की छत्रपती शिवराय हे फक्त जयंतीपुरते, फक्त अर्धपुतळ्यापुरते, फक्त फोटोपुरते किंवा कुठल्याही मोठ्या पुतळ्यापुरते मर्यादित न राहता तुम्ही आम्ही सगळे जिवंत छत्रपती शिवाजी महाराज झालो पाहिजे. मगाशी मी पाहत होतो अतिशय सुंदर असा जिवंत देखावा या ठिकाणी त्या मुलांनी सादर केला. एकदा जोरदार टाळ्या त्या मुलांसाठी झाल्या पाहिजेत. कारण जाता जाता हाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करणं गरजेचं आहे की आज आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असतानाच धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मासही काही ठिकाणी आपण त्याचं पालन करतो आहोत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते हिंदवी स्वराज्य शाबूत राहण्यासाठी, तो हिंदू धर्म शाबूत राहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती बलिदान दिलं. याचीही जाणीव आज कुठेतरी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. आज फक्त जेव्हा आपण इतिहासाची पुस्तकं पाहतो पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष पद्धतीने छळ करून त्यांचा वध करण्यात आला, बस एका वाक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या संपूर्ण यातनांची पुरचुंडी बांधली जाते अक्षरशः. ते तसं नाहीये मित्रांनो, हे असं बिलकुल नाहीये. ज्या यातना आपण कल्पनांमध्ये सुद्धा ज्यांचा विचार करू शकत नाही अशा प्रकारच्या यातना त्या छाव्याने प्रत्यक्ष भोगल्यात. ज्याच्यामध्ये जीभ कापणं असेल, लोखंडी सळी तापून दोन्ही डोळ्यांमधनं गोल फिरवून डोळे फोडणं असेल, सोललेल्या कातडीवरती मीठ लावणं असेल. आणि एवढं करून सुद्धा हा सिंह अजिबात झुकला नाही. धर्म परिवर्तनाची त्याला संधी दिली होती पण सांगितलं नाही, हे धर्म परिवर्तन करण्यापेक्षा मी असाच मरेन पण माझा हिंदू धर्म मी सोडणार नाही. हा आहे आपल्या धर्माचा आणि आपल्या संपूर्ण सनातन संस्कृतीचा इतिहास. आणि हे मनामध्ये कुठेतरी धगधगतं, हे अग्निकुंड आहे, ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहिलं पाहिजे. तरच त्या बलिदानाला काहीतरी अर्थ उरेल. नाहीतर आपण त्यांच्या पुढची पिढी आहोत. आपल्या पूर्वजांना, आपल्या या महान संतांना, आपल्या या महान नेत्यांना, आपल्या या महान प्रभृतींना स्वर्गातनं कुठेही मंडळी पश्चाताप होता कामा नये की मी ह्यांच्यासाठी हे सगळं भोगलं, यांच्यासाठी स्वराज्याची स्थापना केली, यांच्यासाठी आत्मबलिदान दिलं. हा क्लेश जर आपल्यामुळे त्यांना होणार असेल तर आपल्या पापाला माफी नाही. त्यांचे आत्मे स्वर्गामध्ये समाधानी राहतील ह्याची जबाबदारी जर आपण घेतली तर निश्चितपणे एक सबळ सुदृढ असा समाज आपण उभा करू शकतो जो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होता. चला तर मग आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतानाच, हा आनंदोत्सव साजरा करत असतानाच आपण सगळ्यांनी ही शपथ घेऊया की मी पालक म्हणून असेल, शिक्षक म्हणून असेल, लोकप्रतिनिधी म्हणून असेल, समाजसेवक म्हणून असेल किंवा समाजाचं रक्षणकर्ता म्हणून असेल, मी माझ्या पुढच्या पिढीला माझा हा जो धगधगता ज्वलंत इतिहास आहे तो समजावून देईन. माझी पुढची पिढी जर मी घडवली तर तेच माझं राष्ट्रकार्य आहे, राष्ट्र निर्मितीचं कार्य आहे. या भावनेनं मी माझी पुढची पिढी घडवेन. कारण पिढी घडवणं हे फक्त शाळांमधनं आणि शिक्षकांच्या हातून होतं असं नाही मित्रांनो. समाज हा सुद्धा एक खूप मोठा शिक्षक आहे. आपली कुटुंब व्यवस्था ही सुद्धा एक खूप मोठा शिक्षक आहे. आणि आपलं दैनंदिन आयुष्य हे तर खूपच मोठं शिक्षक आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून आपली पुढची पिढी ही देशप्रेमाची, धर्माभिमानी आणि आपल्या वारसाला जपणारी
आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारी आणि छत्रपती शिवरायांसारख्या महान प्रवृत्तींच्या विचारांवरती चालणारी घडेल अशी आपण शपथ घेऊया, त्या दृष्टीने प्रयत्न करूया. आणि मी अशी आशा व्यक्त करतो की पुढील छत्रपती शिवजयंतीच्या वेळी जेव्हा आपण पुन्हा भेटू त्यावेळेला वर्षभरामध्ये छत्रपती शिवरायांचा एक जरी गुण आपण आत्मसात करू शकलो तर खऱ्या अर्थाने आजची शिवजयंती ही उत्साहात तसंच यशस्वीपणे पार पडली असं आपल्याला पुढच्या वर्षी म्हणता येईल. तोपर्यंत पुढचे 364 दिवसांसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांसोबत तुम्हाला सोडतो. छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या मनामध्ये बाळगा, त्या विचारांवरती अभ्यास करा आणि पुढच्या वर्षी परत या ठिकाणी एकत्र, या मंडपाखाली एकत्र येताना, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर एकत्र येताना अभिमानाने हे सांगा की होय, छत्रपती शिवरायांचा मी हा एक गुण आत्मसात केला आणि वर्षभर त्याचं पालन केलं. यावर्षी मी दुसरा गुण आत्मसात करणार आहे. आज पुन्हा एकदा आपणा सर्वांनी माझे विचार अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतलेत. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याचा सन्मान दिला. मी संधी दिली म्हणणार नाही, कारण हा सन्मान आहे. छत्रपती शिवरायांवरती बोलणं याच्यासाठी भाग्य लागतं मित्रांनो. हे खूप प्रचंड तुमचं काहीतरी पुण्य असेल तरच अशा गोष्टी घडतात आणि त्यासाठी मी मनपूर्वक आपणा सर्वांचे आभार मानतो की आपण मला या ठिकाणी हा सन्मान दिलात. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्याची एक संधी आपण मला दिलात, याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि अशी प्रार्थना करतो परमेश्वराकडे की आपणा सर्वांना ईश्वर बळ देव छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आपली पुढची पिढी उज्ज्वल घडवण्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.